पसाऱ्यात तो रोज वृंदावनी होळी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राऊळी वापसला कधी जागरा माऊली भाव भोळा जिथे भाव जातो तिथे भाव नाही तिथे सांग सिद्धी होण्याकरिता श्री गणपती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फळ सांगतो। नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वजावर तोरणे उभारावी, मंगल स्नान करून ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी। स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकाराने भूषित करून उत्साह करावा। ज्योतिषाचा सत्कार करून त्याग करून वर्षभर श्रवण करावे, म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल।
प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे, म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी ही प्राप्त होतात. मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून रोगशांती होण्याकरिता भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे, ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोष होऊन मिष्टान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते, वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फलश्रवण केले असता वैभव प्रचार होते, प्रधानाचे फलश्रवण केले असता कुशलता प्राप्त होते, अग्रधान्येशाचे फलश्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते, मेघाधिपतीचे फलश्रवण केले असता वाणी सुरस होते, रसाधिपतीचे फलश्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते, पश्चात धान्याधिपतीचे फलश्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करो. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग, दुःख व दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनधान्याने युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो, चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होता ज्याप्रमाणे तीव्र समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुरवदन देव उत्कर्ष पावत आहे. सर्व कार्याची सिद्धी होण्याकरिता श्री गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर करतात. नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघर गजावर बोलणे उभारावे. अभ्यंग करून ब्राह्मणासह देवांची आणि गुरुची पूजा करावी. स्त्रिया आणि मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषित करून उत्साह करावा. ज्योतिषाचा सत्कार करून त्यांच्याकडून वर्षफल ऐकावे, म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे, म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य आणि संपत्ती ही प्राप्त होतात. मिरे, हिंग, मीठ, ओवा आणि साखर यांच्यासह पुष्पासहित कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत घालून रोगशांती होण्याकरता भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे, ब्राह्मण आणि ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादेकांनी संतोष होऊन मिष्टान्न पूजन करावे. नाना प्रकारची गीते, वाद्ये आणि पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाचे जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते, प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते, अग्रधान्येशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते, मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते, रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते, पश्चात धान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. प्रतिवर्षी वसंत ऋतूमध्ये पुण्यकाळात कशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, लक्ष्मी, यश आणि लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू हे सर्व शत्रूंचा नाश करतात. वर्षप्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग, दुःख आणि दारिद्र्य रहित होऊन आनंदाने आणि धनधान्याने युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो, चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची आणि शुक्र कोमलवाणीची वाढ करो. शनी आनंद आणि राहू बाहुबल देतो आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करू. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, कर्णाच्या श्रवणाने सर्वेच्छा पूर्ण होतात,
ज्योतिषातून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. श्री सूर्य सिद्धार्थ मताने जगाच्या उत्पत्ती, संरक्षण आणि लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाच्या आयुष्य शंकर त्यापैकी 50 वर्षे होऊन गेली. सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13 फळे 4 आणि 3 अक्षरे होऊन गेली. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. एवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनु होतात. त्यांची नावे स्वयंभू, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी ही होत. त्या एकेका मनुमध्ये 71 महायुगे होतात. एका महायुगाची वर्षे 43 लक्ष 20,000 आहे. याप्रमाणे चाक्षुष पर्यंत मनु होऊन गेले. चालू असलेले वैवस्वत धन्वंतर 7वे आहे. वैवस्वत धन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग सुरू आहे. ऋतुयोगाची वर्षे 17,28,000, त्रेतायुगाची वर्षे 12,96,000, द्वापारयुगाची वर्षे 8,64,000, सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्षे 4,32,000. कलियुगामध्ये 6 शतकर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर झाला, त्याचा शतक 3044 वर्षे. दुसरा उज्जयिनी विक्रम झाला, त्याचा शतक 135 वर्षे. तिसरा पैठण येथे शालिवाहन, त्याचा शतक 18,000 वर्षे. चौथा वैतरणी नदीच्या काठी विजयाभिनंदन, त्याचा शतक 12,000 वर्षे. पाचवा गौरव देशामध्ये घरात येथे नागार्जुन होईल, त्याचा शतक 4 लक्ष वर्षे. सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शतक 821 वर्षे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून 5,127 वर्षे मागे पडली आणि 4,36,873 वर्षे शिल्लक आहेत. या पराभव नावा संवत्सरामध्ये पाण्याचा तुटवडा असेल. मात्र खरीपातील पिके चांगली येतील, साथीचे रोग वाढतील, तसेच लोकांमधील मंडळी वाढतील. राजाचे कर सौराष्ट्र काठीवर, पंजाब, उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी प्रधानाचे कर कमाल करणार आहे. मेघालयाचे कर बिहार आणि जबलपूरचा, तसेच गंगेच्या दक्षिणेस गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या प्रदेश. धान्य स्वामीचे कल गुजरातमध्ये, आर्द्रा प्रदेशाचे कल विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे, रसाधिपतीचे कल कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यांच्यामधील भूभागात, अर्घेशाचे कल आंध्र प्रदेशात, सेनेशाचे कल पंजाब आणि काश्मीरमध्ये, निरसेशाचे कल दिल्ली आणि पंजाबच्या उत्तरेकडील प्रदेशात, जलाधिपतीचे कल गुजरात आणि सौराष्ट्रामध्ये. राजा दिवस चांगला, पाऊस चांगला पडेल आणि अन्य खरं आणि पुष्कळ होते. यज्ञ यागाचे कर्म केले जातात. मंत्री मंगळ आहे म्हणून पाऊस कमी पडेल आणि अन्य कमी मिळेल. आग, चोर, रोग राहील यापासून लोकांना त्रास होईल, मंडळी वाढतील. मेघाने चंद्र असल्याने पाणी विकून मिळेल आणि अन्नधान्य वाढेल. विद्वानांचा गौरव होईल. खरीपाचा स्वामी गुरु असल्यामुळे पाऊस चांगला पडेल. धान्य व फळे विकून मिळतील. संपत्ती वाढून लोकांना आनंद होईल. रसांचा अधिपती शनी आहे म्हणून पाऊस थोडा पडेल. लोकर महाग होईल. रवीचा स्वामी बुध असल्याने गहू, मूग, ऊस, भात आणि दूध इतके मूल्य मिळेल. विद्वानांचा गौरव होईल. निरसांचा अधिपती गुरु असल्यामुळे सर्व रत्ने, सोने, कापूस, सुपारी, चंदन हे पदार्थ पुष्कळ होतील. अर्धा प्रवेश निज ज्येष्ठ शुद्ध 22 जून 2026 रोजी दुपारी 12:26 वाजता सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो. त्याच्याकडे धान्य आणि कापड पुष्कळ होईल. धनधान्य वाढेल. यावर्षी कारण नावाचा मेघ असल्याने पाऊस कमी पडेल. रोगराई वाढून लोकांना दुःख होईल. यावर्षी तक्षक नावाचा नाग असल्याने पाऊस कमी पडेल. नांदेड खंडे वाढेल. पशुपालक कृष्ण आहे म्हणून जनावरांना आनंद होईल. धनधान्य वाढेल. दूध दुखते भरपूर होईल. मेघनिवास मायाचे घरे असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे. त्यामुळे भरपूर वृष्टी होऊन धनधान्याचे प्रमाण वाढेल. यावर्षी 3 आढळमध्ये पर्जन्यमान मध्यम असून त्यापैकी 6 भाग नद्या आणि पर्वतावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे तीव्र वर्षाव पडेल. तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते.
वारांच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते, नक्षत्रांना ताकद जाते, योगाने रोगांचे निवारण होते, कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात, सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. 26 मार्च 2026 रोजी आलेले आहे. हे शुभकारक वर्षभर संवत्सरारंभाच्या दिवशीचे जटिल श्रवण करते. हे वर्षभर सुट्टी होती. संपूर्ण शेतकऱ्यांना असो, धन्यवाद करो मी असे सकलम करत नाही.